आपण ज्या व्याख्यानाची आतुरतेने वाट पाहत आहात, स्वप्न ते प्रवास, एक सुंदर प्रवास, आणि हा प्रवास जर आपल्याला ऐकायचा असेल तर एकदा मला वाटतंय माझे आदरणीय गुरुवर्य यांचं सगळ्यांनी उभे राहून, पालकांनी देखील अधिक विद्यार्थ्यांनी देखील सर्वांनी जागेवर उभं राहावं, जागेवर उभं राहावं आणि एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. स्वप्न ते यश, एक सुंदर प्रवास, डॉक्टर बाळासाहेबजी शिंगोटे सर. जोरदार टाळ्या, अजून जोरदार. कोतुळकरांचा आवाज आहे, मुळेचं पाणी आहे, पचायला जड आहे, हे दाखवून द्या टाळ्यांमधून. धन्यवाद धन्यवाद. सर्वांना विनंती आहे स्थानापन्न व्हावं. शिंगोटे सर. बरं, सर्व पिलेत का? सर्व पिलेत का? चहा चहा. हा, आता इकडे बघा मुलांनो, फक्त अध्यक्ष साहेब तुम्ही सांगा मला वेळ किती? 10 मिनिट का? नाही, आता कार्यक्रम हा सगळा अध्यक्षांच्या अनुमतीने चालत असतो. मी जरी व्याख्याता असलो तरी मला त्यांचं ऐकावं लागेल. ठीक आहे. आज या ठिकाणी कोतळेश्वराच्या पवित्र पावनभूमीमध्ये आणि हरिश्चंद्रगडाच्या या पवित्र कुशीमध्ये माझा अत्यंत लाडका विद्यार्थी दीपक राऊत आणि त्याची सौ स्नेहल राऊत मॅडम यांच्या साईदीप कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आणि मी त्यांचा गुरु म्हणून गुरुपूजनाचाही सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आता मी शिक्षक असल्यामुळे मी असं म्हणेल की शिष्य व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. यासाठी पण टाळ्या नाही का? काय आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि नाशिक या पवित्र भूमीमध्ये स्टार न्यूज या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांची ज्याची बांधिलकी आहे आणि विशेष म्हणजे आपल्या समाजासाठी सुद्धा त्यांचं खूप असं योगदान आहे, असे सन्माननीय विलास सूर्यवंशी साहेब. त्याचप्रमाणे ज्यांच्या छत्रछायेखाली गेली 13 वर्षे माझ्या विद्यार्थ्यांची अत्यंत यशस्वी आणि आश्वासक वाटचाल चालू आहे, ते अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि आमच्या सर्वांचे आदरणीय अण्णा हा काही योगायोग नाही की दीपकच्या पप्पांचं नाव सीताराम आणि तुमचं नाव सीताराम, म्हणजे तुम्ही पितृत्वाला छाया धरली म्हणून आज दीपक या स्तरावर पोहोचलेला आहे. म्हणून अण्णांसाठी सगळ्यांनी एकदा प्रचंड टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्याचप्रमाणे अण्णांच्या समेत असलेल्या गावचे माजी उपसरपंच आणि युथ आयकॉन ज्यांना म्हणता येईल, कोतुळ गावच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक पार्श्वभूमीला ज्यांनी उज्ज्वल अशी प्रतिष्ठा मिळवून दिली, ते राजेंद्र देशमुख सर. त्याचप्रमाणे सार्वमत म्हटलं की ग्रामीण भागाचा जो आरसा आहे, ग्रामीण भागातील समाजाचे जे ज्वलंत प्रश्न आहे ते मांडण्याचं काम उपसंपादक म्हणून आमचे अमोलजी वैद्य सर करतायत. त्याचप्रमाणे भागवत देशमुख सर असतील, शरद देशमुख सर असतील आणि विचार मंचावरील सर्व मान्यवर, सगळ्यांना माझा सादर प्रणाम. त्याचप्रमाणे आज आपण ज्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं, ज्यांनी या समाजासाठी, या शिक्षण व्यवस्थेसाठी एक अनमोल असा हिरा दिला, आणि माझं सौभाग्य असं की त्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं भाग्य मला मिळालं, तो माझा विद्यार्थी दीपक राऊत याचे वडील, त्याचे पिताश्री स्वर्गीय सीतारामजी राऊत यांच्या पवित्र स्मृतींना मी नम्र अभिवादन करतो. त्याच्या मातोश्री पण या ठिकाणी आहेत, त्यांनाही माझा सादर प्रणाम, साष्टांग दंडवत. त्याचप्रमाणे ज्यांच्या प्रतिमांचं आपण पूजन केलं, त्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आहेत. अण्णा, मी रात्रीच पेमगिरीला मुक्कामाला होतो. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं दुर्भाग्य असं की 16 नोव्हेंबर 1629 रोजी या ठिकाणी निजामशाहीतील मुर्तजा नावाच्या एका छोट्या वारसदाराला ज्यांनी मांडीवर घेतलं आणि स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची दावी फिरवली, ते स्वराज्य संकल्पक सरलष्कर शहाजीराजे भोसले. आपण जर त्या ठिकाणी जर त्या काळच्या वतनदारांनी, त्या काळच्या देशमुखांनी, त्या काळच्या समाजाने जर त्या ठिकाणी त्यांना आश्रय दिला असता शहागडावर किंवा प्रेमागडावर, तर त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचा संस्थापक अवतरला असता.
परंतु त्यांना पुढे जावं लागलं आणि शिवनेरीने तो मान मिळवला शिवजन्मभूमी म्हणून. त्या राष्ट्रमाता जिजाऊ यांना सुद्धा अभिवादन करणं आपलं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर आहेत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत, क्रांतीसूर्य महात्मा फुले आहेत, ज्यांनी मॉस्कोच्या लेनिन चौकामध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्चेव यांच्या समोर आणि लाखोंच्या जनसमाजाच्या समोर छत्रपती शिवरायांचा पहिला पोवाडा गायला. ते शाहीर अण्णाभाऊ साठे आहेत. दुसरी शिकलेला हा माणूस, पण त्याने जगामध्ये सुद्धा आपलं नाव केलं. ते शाहीर अण्णाभाऊ साठे यांना सुद्धा आपण अभिवादन केलं पाहिजे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पीएचडी सारखी डिग्री मिळवली. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांनी डिग्री मिळवली आणि साध्या ब्रेड बटरवर ज्यांनी दिवस काढले आणि भारताचं संविधान ज्यांनी आपल्याला दिलं, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा उद्घोष करणारी मानवता ज्यांनी शिकवली, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा आपल्या या प्रतिमा पूजनामध्ये आहेत. त्याचप्रमाणे स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. या ठिकाणी शरद देशमुख सर आहेत, भागवत देशमुख सर आहेत. घरोघरी शिक्षणाची गंगा ज्यांनी पोहोचवली 1919 साली काले तालुका सातारा या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कमवा आणि शिका हा आत्मविश्वासाचा मंत्र ज्यांनी दिला, ते भाऊराव पाटील यांना सुद्धा आपण स्मरण केलं पाहिजे. माझ्या व्याख्यानाचा विषय दिला आहे स्वप्न ते यश, एक सुंदर प्रवास. परंतु दीपक सर, माझ्या पण ते नंतर लक्षात आलं की स्वप्नापासून यशापर्यंत जाण्याचा प्रवास हा कधीही सुंदर नसतो. तो प्रवास नेहमी खडतर असतो, तो प्रवास नेहमी खाच खळग्यांनी भरलेला असतो, तो प्रवास नेहमी काट्या कुट्यांनी भरलेला असतो. आणि हा प्रवास जो जिद्दीने करील, हा प्रवास जो आत्मविश्वासाने करील, हा प्रवास जो अखंड प्रेरणेने करील, तोच इतिहास घडवतो. असं म्हणतात, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, लेकिन जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बनाते हैं. मित्रांनो, आज जी आपण महान व्यक्तींची नावं घेतो, त्यांनी काय केलंय तर आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आपलं आयुष्यपणाला लावलंय, आपलं आयुष्यपणाला लावलंय. आताच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. राष्ट्रमाता जिजाऊंनी काय केलं? 1629 साली जेव्हा देवगिरीच्या किल्ल्यावर खंडाळीच्या हत्तीचं प्रकरण झालं, त्यावेळी त्यांच्या स्वतःच्या वडिलांनी म्हणजे लखोजी राजे जाधव यांनी त्यांच्या स्वतःच्या पतीवर तलवारीचा वार केला. ते मूर्छित होऊन खाली पडले म्हणून वाचले, नाहीतर सासरेच्या हातून तेव्हा जावायचा खून झाला असता. जेव्हा आदिलशहाच्या निजामशहाच्या कदमपोशीसाठी लखोजी राजे जाधव, रघोजी, अचलोजी आणि त्यांचा नातू यशवंत हे जेव्हा देवगिरीच्या किल्ल्यावर गेले, त्याला आपण दौलताबाद म्हणायचं नाही, तो आपला अपमान आहे. देवगिरीच्या किल्ल्यावर गेले त्यावेळी त्यांचा विश्वासघाताने त्या ठिकाणी खून झाला आणि त्यांच्या रक्ताच्या थाळ्यात पडलेले देह त्या ठिकाणी गडबडा लोळत होते, मुंडके असे इतस्ता विखुरले होते. आणि ते आमच्या जिजाऊंनी पाहिलं, की अरे इतकी ही पराक्रमी भूमी, इथल्या मनगटात रग आहे, इतक्या हृदयात धग आहे, पण यांच्याकडे एकच दुर्गुण आहे, तो म्हणजे लाचारी. तत्कालीन समाजामध्ये अहमदनगरचा निजामशाह असो, विजापूरचा आदिलशाह असो, गोळकोंड्याची कुतुबशाही असो किंवा दिल्लीची मुघलशाही असो, या सर्वांनी एकाच गोष्टीवर घाला घातला, तो म्हणजे आपल्या आया बहिणींची आबरू. तरुण वयाची जिजाऊ ती बघत होती. तरुण वयाच्या जिजाऊने पाहिलं की अरे 72 रोग एकवटून आले तरी चालतील, पण ही सुलतानांची स्वारी नको, हे परचक्र नको. या परचक्रामध्ये आपला स्वाभिमान रसा तळाला गेलेला आहे आणि आपली जनता, आपली रयत अन्याय आणि अत्याचाराने पीडित होऊन पिचलेली आहे. ती ईश्वराकडे, जगन्माता जगदंबेकडे, भवानी मातेकडे एकच मागणी मानायची की हे माते, माझ्या पोटी तू असा एक सुपुत्र दे की तो या सगळ्या दुष्टांचं संहार करील, निर्धारण करील. आणि म्हणून आमच्या राजमाता, आमच्या शिवबाला रामायण, महाभारत आणि वीर पुरुषांच्या कथा सांगायच्या. नुसते कथा सांगून त्यांना कथेकरी नाही बनवलं, त्यांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पेरलं, त्यांच्या मनामध्ये दुष्टांचं निर्दालन करण्याचं स्वप्न पेरलं, त्यांच्या मनामध्ये दुष्टांचा संहार करण्याची धमक पेरली आणि म्हणून शिवबा घडला. अरे जी मुलांना नीट ऐका, या बाई मधले मुलं हसतायत, बोलतायत. जी मुलं आपल्या मातेच्या स्वप्नासाठी जगतात, जी मुलं आपल्या पित्याच्या स्वप्नासाठी जगतात, ती मुलं अजरामर होतात.
आणि जी मुलं आपल्या मातीचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही ती मातीत जातात. इतिहास अशांची दखल घेत नाही. इतिहास कोणाची दखल घेतो? इतिहास त्यांची दखल घेतो जे दिव्य स्वप्न बाळगतात, जे उदात्त स्वप्न बाळगतात आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपलं अखंड आयुष्य पणाला लावतात. हिंदवी स्वराज्य स्थापन करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. तत्कालीन समाजामध्ये अत्यंत अन्याय आणि अत्याचार होता, परंतु आपल्या मातेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या पराक्रमी पित्याचं स्वप्न करण्यासाठी शिवबा स्वतः जगला. शिवबा नुसता जगला नाही, शिवबा नुसता लढला नाही, तर शिवबाने असं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. करोडोची दौलत असून सुद्धा नाही एकाही गडाला नाव दिलं जिजाऊगड, नाही एकाही गडाला नाव दिलं शिवाजीगड, नाही एकाही गडाला नाव दिलं शहागड. करोडो हुनांची दौलत करून जी समाजासाठी सोडून गेला तो शिवबा आणि धन्य ती त्याची माता. आज समाज बदलत चाललेला आहे. आमच्या या ठिकाणी माता बसलेल्या आहेत. हे ताई, हे अक्का, हे मावशी, तू खरं सांग, संध्याकाळी 7 नंतर 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत तू आपल्या मुलाला वेळ देते का? तुझ्याकडे व्हॉट्सअप आहे, तुझ्याकडे इंस्टाग्राम आहे, तुझ्याकडे अजून काय काय आहे आणि तू सारखी त्याच्यावर ऑनलाईन आहे, तू चॅटिंग करते. अगं मग तुझा शिवबा घडणार कसं काय? तुझी झाशीची राणी घडणार कशी काय? मी आज तुम्हाला जाता जाता एका माझ्या मित्रांची गोष्ट सांगतो. सध्या ते नागपूरमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे जॉईंट कमिशनर आहेत, विष्णू आवटी साहेब. हा मुलगा छोटा होता तेव्हा त्याच्या वडिलांना दिसत नव्हतं. त्याची आई बहिरी होती आणि 2-3 बहिणी आणि हा मुलगा, अजून एक भाऊ. जेवायची पंचायत साहेब त्यांची. मुलांनो, तुम्ही ते आत्मचरित्र वाचा. नाना मी साहेब झालो. जेवायची पंचायत. तो मुलगा 4 किलोमीटर करंडीला शाळेत जायचा आणि तिथं गेल्यानंतर शाळा सुटल्यानंतर त्याला एक काम होतं. काय काम असेल? त्या ठिकाणी पिठाची गिरणी होती. हा मुलगा त्या पिठाच्या गिरणीजवळ जाऊन बसायचा आणि त्या पिठाच्या गिरणीवाल्याने जे पीठ खाली सांडलेलं आहे ना, ते गोळा करून दिलेलं पीठ हा पिशवीत घालून स्वतःच्या डोक्यावर आणायचा. संध्याकाळी येता येता त्याला घरी 7 वाजायचे. डोक्याला आलेला घाम, ते पीठ डोक्यात जिरलेलं, त्याचे असे ढपल्या तयार झाल्या. त्या मुलाने जिद्द बाळगली, त्या मुलाने स्वप्न पाहिलं. पुढे ते डीएड झाले. डीएडच्या फर्स्ट इयरला असताना त्यांचं लग्न झालं आणि ते शिक्षक झाले. पण शिक्षक झाल्यानंतर ते तिथंच थांबले नाही, जसं मी थांबलो. शिक्षक झाल्यानंतर ते थांबले नाही. पुढे जाऊन त्यांनी युपीएससीची परीक्षा दिली आणि ते IRS झाले. म्हणजे ज्याची 2 वेळची जेवायची पंचायत होती तो IRS होतो, तो इतिहास घडवतो. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विचार करा. या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती, आभाळाचे पंख सगळ्यांनी उंबरठ्यावर बघती. तुमचं घर, तुमचा हा क्लास, तुमची शाळा, हे तुमचं घरट आहे. आणि तुम्हाला दिव्य शक्ती काय मिळते इथून? या घरट्यातून तुम्हाला मिळतात ज्ञानाची शिदोरी मिळते, तुम्हाला संस्कार मिळतात, तुम्हाला संस्कृती कळते. आणि ही शिदोरी घेऊन तुम्ही आभाळाला गवसणी घालण्याचं स्वप्न पाहायचंय. पण हे स्वप्न पाहताना आणि ते परिपूर्ण करताना आपण आपल्या मातेला कधी विसरायचं नाही. आपली माता आणि आपली माती यांना जे विसरेल त्याचं आयुष्याचं कधी सार्थक होत नाही. द अल्केमिस्ट नावाचं एक पुस्तक आहे, तुम्हाला जर भेटलं तर जरूर वाचा. त्याच्यामध्ये असं म्हटलं की कोणाचाही जन्म हा निर्हेतुक झालेला नाहीये. कोणी उगीच जन्माला आले नाही. जन्माला आला हेला पाणी वाहता वाहता मेला असं नाही, तर आपला जन्म काहीतरी दिव्य घडवण्यासाठीच झालेला आहे. आणि त्यात अजून अशी एक ओळ आहे की आपण हाती घेतलेलं काम, त्या कामावरची श्रद्धा आणि ते काम सर्वोत्कृष्ट करण्याचा ध्यास. बघा बरं का, नीट ऐका सगळ्यांनी. आपण हाती घेतलेल्या कामावरची आपली श्रद्धा आणि ते काम सर्वोत्कृष्ट करण्याचा ध्यास, या 2 बाबीवरच आयुष्याची सार्थकता अवलंबून असते. मग तुम्ही ठरवा, आपलं आयुष्य सार्थक करायचंय की आपलं आयुष्य किडामुंगीसारखं जगायचंय. मी दुसरी एक तुम्हाला गोष्ट सांगून जातो, ती आहे डॉक्टर राजेंद्र भारुडे यांची. धुळे जिल्हा हा पूर्ण आदिवासी जिल्हा आहे. त्यामध्ये साक्री नावाचा तालुका आहे, त्यामध्ये सामोडे नावाचे गाव आहे. आणि त्या गावामध्ये भिल्ल समाजातला एक मुलगा जो शिक्षण घेत असताना, तो आईच्या उदरात असताना त्याचे वडील दिवंगत झाले, ते वारले. त्याच्या आईनं काय केलं? मोहाच्या फुलांच्या विक्रीचा व्यवसाय केला. दारूच्या, मोहाच्या फुलांची दारू पाडायची आणि ती विकायची. आणि मग तो छोटा राजू होता, त्याचं काय काम? त्या ठिकाणी जे पिणारे यायचे त्याला मराठी भाषेत बेवडे म्हणतात, तुम्हाला नसेल माहिती अजून.
तर त्या बेवड्यांना चकना द्यायचं काम तो करायचा चणे फुटाने. एक दिवस एका त्या मध्यपेने त्यांना सांगितलं, जा रे बाळा चणे फुटाने. ते म्हटलं मला अभ्यासी मी नाही जाणार. अरे तो म्हटलं तू शिकून कोणता असा डॉक्टर इंजिनियर होणार आहे. ते त्याच्या आईला ऐकलं. आईचंच काळीज ते आईचं काळीज विचित्र झालं आणि ती आई म्हणाली की माझा मुलगा नक्कीच डॉक्टर होईल, माझा मुलगा नक्कीच इंजिनियर होईल. आणि त्या मुलाने नंतर 5वीला नवोदय विद्यालयाची परीक्षा दिली. 150 किलोमीटर लांब अक्कलकोवा या ठिकाणी त्यांचा नंबर लागला. 12वीला त्यांना 97% मार्क मिळाले. तेव्हा ग्रुपला मार्क मिळाले का डॉक्टर वैभव? तर तरी एमबीबीएसला नंबर लागायचा. सॉरी बरं का, मला तुमचं नाव विसरले. तर ते एमबीबीएसला ते गेले. एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांनी युपीएससीचं स्वप्न पाहिलं आणि एका हातात एमबीबीएसची डिग्री आणि दुसऱ्या हातात युपीएससीचं पद. आयएस झाले, ते डायरेक्ट आयएस झाले. त्यांच्या समाजातल्या लोकांना कळेना सुद्धा हे काय झाले. ते म्हणायचे आमचा राजू कंडक्टर झाला, आमचा राजू कलेक्टर झाला. ऐवजी मग काय म्हणायचे, आमचा राजू कंडक्टर झाला. मग तुम्हाला जर आयुष्यात काहीतरी स्वप्न पाहायचं असेल आणि त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी जर काहीतरी करायचं असेल तर तुम्ही डॉक्टर राजेंद्र भारुड यांचं आत्मचरित्र वाचा, ज्याचं नाव आहे मी एक स्वप्न पाहिले. आणि त्याचा हिंदी अनुवाद सुद्धा आहे, सपनों की उडान. त्याचा अनुवाद काय आहे, सपनों की उडान. असं म्हणतात, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये काही करायचं असेल तर तुमच्या स्वप्नांमध्ये तसे प्रकारची जिद्द, तशा प्रकारची जान असायला हवी. अरुणिमा सिन्हाचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तिचं आत्मचरित्र आहे बॉर्न अगेन ऑन द माउंटेन, हिस्ट्री ऑफ लुजिंग एव्हरीथिंग अँड गेटिंग इट बॅक. हे आत्मचरित्र तुम्ही जरूर वाचा अरुणिमा सिन्हाचं. अरुणिमा सिन्हा ही व्हॉलीबॉलची राष्ट्रीय खेळाडू होती. एकदा ती दिल्लीला चालली होती आणि तिच्या त्या बोगीमध्ये ती एकटीच होती. तेव्हा 4 गुंडांनी तिची चैन हिसकवण्यासाठी तिच्यावर हल्ला केला. ती खेळाडू होती, तिनं माघार घेतली नाही, त्यांना प्रतिकार केला. परंतु त्या 4 गुंडांनी काय केलं, तिला उचललं आणि धावत्या रेल्वेच्या बाहेर फेकून दिलं. समोरून एक रेल्वे होती, एक पाय तिचा त्या रेल्वे खाली गेला आणि दुर्दैव तिचं बिचारीचा एक पाय कट करावा लागला. मग ती थांबली का? तिनं स्वप्न पाहणं सोडून दिलं का? तिनं संघर्ष करणं कमी केलं का? नाही. तिला भेटल्या बचेंद्री पाल. तुम्ही नाव ऐकून बचेंद्री पालचं, ज्यांनी अनेक वेळा माउंट एव्हरेस्ट सर केले. त्यांना बचेंद्री पाल भेटल्या आणि त्या बचेंद्री पालनी त्यांच्या स्वप्नामध्ये जिद्द भरली, त्यांच्या स्वप्नामध्ये स्फुल्लिंग चेतवलं आणि मग त्यांनी शास्त्र सुद्धा असं गिर्यारोहणाचं प्रशिक्षण घेतलं. आणि मग तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की अनेकांचं स्वप्न असतं माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं. लाखो रुपये खर्च करून सुद्धा अनेक जण तिथं पोहोचत नाही. पोहोचलेले बर्फाखाली कधी गाडून जातात, परत येत नाही. काय म्हणतात, स्नो बाईट जर झाला तर अनेकांच्या मेंदूच्या नसा फुटतात, अनेकांचे हृदय कंजेक्टेड होऊन जातात, खूप दुर्धर आजार होतात. आणि एक आर्टिफिशियल पाय असून सुद्धा त्या अरुणिमा सिन्हाने माउंट एव्हरेस्ट सर केलं. माउंट एव्हरेस्ट सर केलं. मग तुम्हाला जर वाचायचं असेल तर त्या अरुणिमा सिन्हाचं आत्मचरित्र वाचा. तुम्हाला जर वाचायचं असेल तर शिवचरित्र वाचा. तुम्हाला जर काही पुढे जायचं असेल, आयुष्यामध्ये काही करून दाखवायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र वाचा. मित्रांनो, चरित्र वाचल्याशिवाय चारित्र्य घडत नाही. आणि चारित्र्य घडणं ही काही एका दिवसाची, एका रात्रीची, एका वर्षाची गोष्ट नाही. त्यासाठी आयुष्यभराचं तप करावं लागतं आणि तेव्हा पुढे जाऊन कुठेतरी आपलं स्वप्न साकार होतं. असं म्हणतात की स्वप्न हा प्रत्येक जण पाहू शकतो, परंतु ते स्वप्न साकार करण्याची जिद्द ही फक्त थोड्याच लोकांमध्ये असते. आणि ती जिद्द तुमच्या मनात पेरण्याचं काम माझा विद्यार्थी करतोय, त्याची पत्नी करते, ही आमच्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून आणि विशेष म्हणजे दीपक हा अत्यंत सात्विक स्वभावाचा आहे. अत्यंत सात्विक. त्याला कीर्तन येतं, त्याला प्रवचन येतं, त्याला व्याख्यान येतं, त्याला काय येतं हे महत्वाचं नाही, परंतु त्याचा पाया महत्वाचा आहे. त्याचा पाया हा सात्विक असल्यामुळं आणि जनकल्याणाची बुडते हे जनन देखवे डोळा म्हणून कळवा येत असे. बरोबर आहे की नाही?
त्याच्याकडे जनकल्याणाची आसे, ठीक आहे, तो तुमच्याकडून कोचिंगचे पैसे घेत असेल, कारण त्याला पण पत्नी, त्याला पण मुलं आहे, त्याला पण प्रपंच चालवायचं आहे. आज तो दवाखान्यात गेला तर कोणता डॉक्टर त्याला तुम्ही फार छान शिकवता म्हणून मोफत उपचार करेल का? एखाद्या दुकानात गेला तर सर तुमची टीचिंग फार एक्सलंट आहे हा, म्हणून तुम्हाला हे फुकट किराणा घेऊन जा असं कोणी देईल का? नाही, हा व्यवहार आहे. पण त्या व्यवहारामध्ये सुद्धा जनकल्याणाची तळमळ असली पाहिजे. कवी बाबा बोरकर असं म्हणतात, देख नेते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. असे हात पाहिजे की ज्यांना काहीतरी मंगल निर्माण करायचंय, ज्यांना काहीतरी उदात्त निर्माण करायचंय. मित्र हो, इतिहास कोणी घडवला? हा वेड्या लोकांनी इतिहास घडवलाय. वेड्या म्हणजे ध्येय वेड्या लोकांनी इतिहास घडवलाय. मावळा हा कोणीच नव्हता, पण त्यांच्यामध्ये ध्येय वेळ करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि राष्ट्रमाता जिजाऊंनी केलं. तसं तुम्ही पण उद्याचे भविष्याचे मावळे आहात, राष्ट्राची भावी पिढी तुम्ही आहात. तुमच्यावरच या देशाचा नावलौकिक, तुमच्या आईवडिलांचा नावलौकिक आणि या समाजाची प्रतिष्ठा अवलंबून असणार आहे. म्हणून तुम्ही जेव्हा उद्याचे भावी नागरिक म्हणून समाजात याल, तेव्हा तुमच्यामध्ये ज्ञानाबरोबरच संस्काराची शिदोरी असणं खूप महत्वाचं आहे. चीनीमध्ये असं एक सुभाषित आहे की तुम्हाला जर 1 वर्षाची लागवड करायची असेल तर तुम्हाला आउटपुट पाहिजे असेल तर तुम्ही कोणतं तरी पीक करा. तुम्हाला 5-10 वर्षांनी आउटपुट पाहिजे असेल तर तुम्ही एखादी फळझाडाची लागवड करा. पण तुम्हाला कायमचं जर आउटपुट पाहिजे असेल तर तुम्ही माणुसकीची लागवड करा. आणि या माणुसकीच्या वाटेवर चालणारा माझा विद्यार्थी आहे, त्याच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. आणि खरं म्हणजे माझी धर्मपत्नी या ठिकाणी आहे. प्रत्येकाला धर्मपत्नी सुद्धा तशी भेटणे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या क्लासचं नाव साई दीप आहे. पण मला असं वाटतंय तुम्ही त्याच्यामध्ये आता स्नेह टाका आणि साई स्नेहदीप करा. बरोबर की नाही? मी साई बघते म्हणून साई ठेवा, पण स्नेहदीप करा. कारण स्नेहल ही इतकी रुजू स्वभावाची, मगाशी कोणतरी म्हणलं डॉक्टर वैभव की आपल्या जीवनामध्ये नम्रता पाहिजे. नम्र झाला होता तिने कोंडिले अनंत. अरे ज्याच्या स्वभावामध्ये नम्रता आहे, म्हणजे विद्वत्ता असून चालत नाही, विद्या विनयने शोभती. ज्याच्याकडे विनय आहे, ज्याच्याकडे नम्रता आहे, त्याला भगवंतावर अंकुश ठेवण्याची सुद्धा त्याच्यामध्ये शक्ती प्राप्त होते. आणि म्हणून आता उशीर भरपूर झालेला आहे आणि माझ्याकडे अजून कमीत कमी 1 तासाचं मटेरियल आहे. तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तुम्ही ऐकू शकता, परंतु तो औचित्यभंग होतो. बोलणारे खूप असतात, परंतु ते जे बोललेलं आहे ते समोरच्याच्या काळजामध्ये घुसलं पाहिजे. त्यांनी त्याच्या अंतकरणाचा ठाव घेतला पाहिजे आणि नुसता ठाव नाही घेतला पाहिजे. मी लहान असताना मला एका माणसाने माझा हात पाहिला, असा तो होरा सांगणारा होता. आणि त्याने हात पाहिला आणि म्हटलं, बाळा तू खूप शिकशील. आणि मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मला 2 हाफ पॅन्टी पण नव्हत्या, 2च शर्ट होते. आणि मग मी कसा शिकणार? योगायोगाने मी डीएड केलं आणि पहिल्यांदा विद्यापीठात जॉईन झालो. नंतर आबिटखिंड आलो, तिथे 9 वर्ष राहिले. आणि तिथं मला 5वी ते 7वीला दीपकला घडवण्याचं भाग्य मिळालं. त्यांनी भाषण सुरू केलं, प्रस्तावना, आणि सूर्यवंशी साहेब लगेच कानात म्हणले, तुम्ही याला भाषण शिकवलं का हो? मग हाच माझा सगळ्यात मोठा सन्मान. मला कोणत्याही पुरस्काराची गरज नाही. बरोबर की नाही? आपला विद्यार्थी जर आपल्या नावावर ओळखत असेल तर त्याच्या शिक्षकाचं ते अहोभाग्य असतं, परमभाग्य असतं. आणि म्हणून आज या ठिकाणी या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी पाचारण केलं. जे गुणवंत आहेत ते आहेतच, परंतु ज्यांना ट्रॉफी मिळणार नाही, ज्यांना पुरस्कार मिळणार नाही, ते गुणवंत नाहीत असं नाही, परंतु त्यांची स्वप्न छोटी आहेत. मित्रांनो, मोठी स्वप्न पहा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली सगळी जिंदगी पणाला लावा. एकदा विशिष्ट उंचीवर गेलात की तुमचे सगळे प्रश्न सुटते. तुम्ही रॉकेट पाहिलं ना, अग्निमान, या पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीच्या बाहेर, गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाण्यासाठी त्याला प्रचंड संघर्ष असतो. परंतु एकदा तो त्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर गेला की त्याला कोणत्याही इंधनाची गरज पडत नाही. ते त्याच्या त्या उंचीवरच ते फिरत असतं. तसंच तुमचं, तुम्ही एकदा आयुष्यामध्ये विशिष्ट उंचीवर गेलात की जसं डॉक्टर वैभव गेलाय, तो आता MBBS झालाय, तो आता MS होईल किंवा तो पोस्ट डॉक्टरेट सुद्धा करेल. आणि तेव्हा तो कोणाच्या नावाने ओळखला जाईल? दीपक राऊत सर, त्याचे इतर शिक्षक, त्याचे आई वडील, इथं 3 पिढ्यांचा संगम आहे. दीपक राऊत माझ्या पाया पडले, डॉक्टर वैभव घोडे दीपक राऊतच्या पाया पडले आणि आम्ही सगळे त्यांच्या मातोश्रींच्या पाया पडलो. मग याच्यात तुम्ही ओळखा काय की आपल्या आयुष्यात जर काहीतरी घडायचं असेल, आपलं स्वप्न साकार करायचं असेल तर फक्त एकच ईश्वराकडे प्रार्थना करा, हे ईश्वरा, माझ्या आईचं स्वप्न साकार होऊ दे, माझ्या वडिलांचं स्वप्न साकार होऊ दे, कारण त्यांच्या स्वप्नातच माझं यश घडलेलं आहे. आणि ज्या आईचं स्वप्न साकार होऊ दे, तिच्या मोबाईलचा पहिला जाळ होऊ दे.
ज्या बापाचं स्वप्न साकार होऊ दे त्याच्याही मोबाईलचा पहिला जाळ होऊ दे. कारण ह्या मोबाईलमुळेच आताची पिढी अत्यंत मतिभ्रष्ट होत चाललेली आहे. जेव्हा तुम्ही तो मोबाईल किंवा हा जो मीडिया आहे सोशल मीडिया याच्यापासून दूर राहाल तेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी स्वप्न पाहता येईल. आज या ठिकाणी मी पुन्हा एकदा विचारमंचावरील सर्व मान्यवरांना विनम्र अभिवादन करतो आणि आम्हाला या ठिकाणी पाचारण केलं, यथोचित सन्मान केला त्याबद्दल दीपक, त्याची धर्मपत्नी स्नेहल, कस्तुरी, मंजिरी, आमच्या विमलाक्का, कैलास आणि आपण सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक सगळ्यांच्या ऋणात राहतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभराजे. धन्यवाद सर.